नमस्कार मित्रांनो, मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे। रायगडाचा राजा, तेज त्यांचे दैदिप्यमान, स्वराज्याची ज्योत उजळवी सारा हिंदुस्तान, मावळ्यांच्या साथीने घडविला अभिमान, शिवरायांचे नाव घेताच वाढतो स्वाभिमान। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रेरणेचा अखंड दीप। त्यांनी केवळ राज्य जिंकले नाही तर मने जिंकली। त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटना ही धैर्य आणि संयम यांचे सुंदर मिश्रण आहे। शिवाजी महाराजांनी बालवयातच स्वराज्याची शपथ घेतली। तो काळ अत्यंत कठीण होता, परंतु त्यांनी भीतीला कधीही स्थान दिले नाही। प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आशा जिवंत ठेवली। त्यांनी आपल्या मावळ्यांवर अपार विश्वास ठेवला आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले। त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते। ते उत्कृष्ट संघटक, कुशल राजकारणी आणि दूरदर्शी रणनीतिकार होते। त्यांनी किल्ल्यांची साखळी उभारून संरक्षण मजबूत केले, आरमार उभे करून समुद्रावरही आपली छाप पाडली। शिवाजी महाराजांचे खरे सामर्थ्य त्यांच्या मूल्यांमध्ये होते। त्यांनी कधीही अन्यायाचा मार्ग स्वीकारला नाही। त्यांचे राज्य न्याय, समानता आणि स्वाभिमान यावर आधारलेले होते। म्हणूनच आजही त्यांचे नाव घेताच छाती अभिमानाने फुलते। मित्रांनो, आपण जर शिवरायांचा आदर्श खऱ्या अर्थाने आत्मसात केला तर आपल्यातील प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो। त्यांच्या जीवनातून आपण शिकूया, ध्येय मोठे ठेवा, प्रयत्न सातत्याने करा आणि कधीही हार मानू नका। छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातील अध्याय नाहीत, ते प्रेरणेचा जिवंत स्रोत आहेत। त्यांच्या कार्याला आणि विचारांना आपण सदैव वंदन करूया। एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय। मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन आणि सुंदर भाषणे पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या। आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा।